विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लाखोच्या मतांनी निवडून आलेले आमदार सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांना काल विधिमंडळाच्या बाहेरच्या परिसरामध्ये पायाला खेचून, पॅन्ट खेचून, शर्ट खेचून ओढून फरफटत नेलेला आहे। एक लोकप्रतिनिधी जो लाखोच्या मताधिक्याने निवडून येतो त्याचा अपमान हा मतदारसंघाचा अपमान असतो। त्या लाखो लोकांनी त्यांनी मतदान केलं त्यांचा अपमान असतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या बाहेर उपस्थित राहायचं आहे। ही शक्ती, ही ताकद, हे समर्थन नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी, नेत्यांच्या स्वाभिमानासाठी आज तुम्ही आणि आम्ही कार्यकर्ता जर आहोत तर ते आपल्या नेत्यांसाठी, नेत्यांचे फोटो बॅनरवरती लावतो, त्या नेत्यांच्या समर्थनार्थ आज आपल्याला या ठिकाणी उतरायचं आहे। म्हणून आवाहन करतो की दुपारी 2 वाजून दे, 3 वाजून दे, मुंबई, ठाणे, नगरच्या सगळ्या शहरातल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विधान भवनाच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी आदरणीय आव्हाड साहेबांच्या समर्थनार्थ उभं राहायचं आहे। अख्ख्या गावाला सांगितलं आम्हाला ट्रेनी सेक्शन जे आहे ना ते ताज बंद केली का ताज? कार्यकर्ता जो मेरी जैसा आएगा तो बोलते 3 दिन अंदर है। और मैं अभी मेरे को नगर छोड़ होने के बाद 300 पेपर अभी उस दिन लगाए 300 पेपर तो मेरे को 1 दिन में वांटेड हो गया, 2 दिन और एंटीसिपेटरी मिल गया। माझी नगर से हाँ जिला होते था इसलिए मेरे को एंटीसिपेटरी मिल गया। नहीं तो 2 दिन इसके पहले 300 पेपर 3 लगाता ना तभी 3 दिन अंदर था। लेकिन तो दफा जाएगा ना जामीन होता है ना। अच्छा ऑलरेडी पासपोर्ट असते चाय 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 टेबल नाही होणार कोर्टातच आम्हाला काही चिंता नाही, सगळ्यांना सांगून